नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांचं आज जे उंदीर गाव, श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यातील टेराटेक टेक्नॉलॉजीचा हा जो काही 20 एकरमध्ये विस्तारित असलेला वेगवेगळ्या पिकावरचा जो ट्रेनिंग सेंटर आहे, ह्या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो. कारण ह्या 20 एकरच्या प्लॉटमध्ये ह्या टेराटेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतले जातात आणि त्या पिकामध्ये बेसिकली दोन फरक असतो की जो वर्षानुवर्ष परंपरागत ज्या पद्धतीनं शेतकरी शेती करतो रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरून, त्याच्यामध्ये जो बदल करायचा आहे की त्याच्या मातीचा पोत सुधारणे, त्याचा पीएच सुधारणे, पिकामध्ये वाढ होणे, त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होणे, त्यासाठी जैविक शेती, विषमुक्त शेती ह्या दिशेनं वाटचाल करत असताना टेराटेक टेक्नॉलॉजी की जी उंदीरगाव श्रीरामपूरसारख्या तालुक्यामधली की जे सेंटर असं आहे की जे केंद्रबिंदू भारताच्या कानाकोपऱ्यात नावाजलेला आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या शहरामधून इथं आज शेतकरी ह्या जो प्रयोग आहे त्याचं बघण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, त्यामध्ये बऱ्याचशा पिकांपैकी आपण एक दोन पीक बघूया की जे हळदीचं पीक, साधारणतः जो आपण म्हणतो की भाजीपाला 45 दिवसाचा असतो, 3 ते 4 महिन्याचे बरेचसे पिकं असतात की जमिनीच्या वरचे आणि जमिनीच्या खालचे, आणि 8-9 महिन्याच्या पुढचे पिकं की ज्याच्यामध्ये आपण हळदीचं बघतोय. ह्या हळदीच्या पिकामध्ये बेसिकली आपण इथं 2 रोपटे आहेत. हे 2 रोपटे आपण काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे जे रोपटे आहे हे दोन्ही लावून जवळपास 45 ते 44 दिवस झालेले आहेत आणि ह्याला जे डोस दिलेले आहेत 2 ॲप्लिकेशन्स. जो पहिला आपल्या टेराटेक टेक्नॉलॉजीचा सॉईल हेल्थ केअर आणि दुसरा प्लांट हेल्थ केअर. त्याच्यामध्ये जो शेतकरी रासायनिक खताचा वापर करतो, ह्या दोन्ही 45 दिवसामध्ये काय फरक आहे आपण तो बारकाईनं बघूया. त्याच्या वाढीमध्ये असेल किंवा त्याच्या प्रत्येक गुणवत्तेमध्ये असेल. बेसिकली जो पहिला आपला सॉईल हेल्थ केअर प्रोडक्ट आहे तो मातीचा पीएच मेंटेन करतो, त्याचा पोत सुधारतो, माती भुसभुशीत करतो, नरम करतो, गिळगिळ करतो, गांडूळ आणि जमिनीखालची जीवसृष्टीची निर्मिती करण्यासाठी तो मेजर काम करतो. तर सॉईल हेल्थ केअर दिल्याच्या नंतर आणि रासायनिक खत वापरल्याच्या नंतर पांढऱ्या मुळ्यांची संख्या काय आहे? कुठल्याही पिकासाठी पांढऱ्या मुळ्या, व्हाईट रूट हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर असतो. जितक्या जास्त पांढऱ्या मुळ्या असतील तितक्या जास्त ते पीक किंवा ते झाड सशक्त असतं. कारण पांढऱ्या मुळांना खाणारं तोंड म्हणतो, ते आपल्या जमिनीमधनं पाणी आणि अन्नद्रव्य हे शोषून घेत असतात. त्यामुळे पाणी आणि हे अन्नद्रव्य शोषून घेतल्यानंतर काय त्यांच्यामध्ये वाढ होते आणि सॉईल हेल्थ केअर दिल्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची संख्येमध्ये काय वाढ होते हे आपला दोन्ही ह्या झाडांमधनं, दोन्ही पिकांमधनं आपलं हे क्लिअर दिसत आहे. मित्रांनो, आपण बघताय तर साधारणतः ह्यांची जर का उंची बघतोय ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट केलेली नाही, पारंपरिक पद्धतीने केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये 6 इंच ही उंची आहे पांढऱ्या मुळ्यांची, जी सोटमूळ आहे आणि बाजूला पांढऱ्या मुळे आहेत. तिथे यूज नाही केलेलं ना, तिकडे यूज नाही, इथे रासायनिक खाद हे रेग्युलर यूज केलेलं आहे. आणि ह्या प्लांटमध्ये आपण जैविक टेक्नॉलॉजी, टेराटेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सॉईल हेल्थ केअर हे पहिलं ॲप्लिकेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता ह्याची जवळपास 6 इंचाची जी लांबी असलेलं जे काही त्याची रूट आहे, पांढरी मुळी आहे, ती तुटली आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय तर ही जवळपास 8.5 इंचाच्या आसपास आहे. राईट, ही उंची झाली. परंतु जर का आपण पांढऱ्या मुळ्यांची संख्याची गोष्ट करतोय तर इथं जसं केसाचा गुच्छा दिसतो त्या पद्धतीनं पांढऱ्या मुळ्यांची संख्या आहे. त्यामुळे आजूबाजूला किती जरी खाद पसरला तर तो सगळीकडनं तो घेऊ शकतो. त्यामुळे ते झाड सशक्त राहू शकतं आणि हा फक्त त्याच ठिकाणचं अन्नद्रव्य घेतो. दुसरीकडे गेलं तर तो घेऊन जाऊ शकत नाही, कारण तो पळून अन्न घेऊ शकत नाही. मित्रांनो, आता ह्याची जर का उंची बघतोय आपण, ह्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे, बेसिकली आपण ह्या 2च ॲप्लिकेशननुसार हे जे पान आहे म्हणजे ही ग्रोथ आहे, ह्याची वाढ बघतोय, त्याची उंची किती आहे. आपण ज्याच्यावरती रेग्युलर पारंपरिक पद्धतीनं रासायनिक खाद यूज केलेला आहे त्याची 10 इंच ही उंची आहे. आणि ज्याच्यावरती टेराटेक टेक्नॉलॉजीचं सॉईल हेल्थ केअर अँड प्लांट हेल्थ केअर हे 2च फक्त, बाकी पूर्ण ट्रीटमेंट तर कंप्लीट बाकीच आहे. आपण जर बघतोय तर ते 10 इंच होतं, 12 इंच प्लस 3 इंच, 12 आणि 3 15 इंच ही त्याची लांबी आहे. म्हणजे ट्रिमंडस ग्रोथ आपण त्याच्या उंचीमध्ये किंवा लांबीमध्ये बघतोय. ज्याच्यावरती ट्रीटमेंट केलेलं नाही आहे, तर त्या हळदीच्या पानाची जर आपण रुंदी बघतोय मित्रांनो, तर रुंदी ही फक्त 5 इंच आहे की जी ह्याच्यापेक्षा, ज्याच्यावरती ट्रीटमेंट केलेलं आहे आपण त्या हळदीच्या पानाची जर का रुंदी बघतोय तर जवळपास 7 इंच आहे. 5 इंच आणि 7 इंच, 10 इंच आणि 15 इंच हा जो काही मोठा फरक आहे तो दिसतो टेराटेक टेक्नॉलॉजी हे जे काही
आहे त्याचा वापर केल्याच्या नंतर आपण शेतकरी आपल्या प्रत्येक पिकामध्ये त्याच्या वाढीमध्ये त्याच्या उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ करू शकतो. सो इथं आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं हे जे कोंब आहेत हे पण त्याला एक्स्ट्रा फुटले. हा एक्स्ट्रा फुटवे आहेत. एक्स्ट्रा फुटवे म्हणजे एक्स्ट्रा पानं म्हणजे एक्स्ट्रा फळ म्हणजे एक्स्ट्रा इन्कम, राईट. पानं मोजा हां, आपण ह्याचे जर का पानांची संख्या मोजतोय तर ज्याच्यावरती ट्रीटमेंट केलेलं नाही आहे त्याचं 1, 2, 3 आणि 4च पानं आहेत आणि 5वं पान हे निघत आहे. परंतु ज्याच्यावरती टेराटेक टेक्नॉलॉजीचे 2 ॲप्लिकेशन यूज केलेले आहेत त्याला 2 फुटवे, ह्याचे 4 पानं ऑलरेडी आत्ता गळून गेलेत. हे जे दुसरा फुटवा आहे ह्याला ह्याच्यासारखे 1, 2, 3, 4 आणि 5वं निघत आहे. आणि जे मेन आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6वं पान निघत आहे. हे जे काही 6 आणि 4, 10 आणि जवळपास 13 पानं आहेत की ज्याच्यावरती टेराटेक टेक्नॉलॉजीचं खाद यूज केलेलं आहे आणि ह्याच्यावरती फक्त 5 पानं आहेत. म्हणजे त्याच्यात टिबल असेल तर टिबल आपणाला त्याच्यामध्ये उत्पादन हे मिळू शकतं. इतकं शेतकरी बांधवांसाठी सुजलाम सुफलाम म्हणजे विचार बदला ह्या गोष्टीचा जर आपण वापर करू शकलो तर आपल्या प्रत्येक शेतकरी बांधव स्वतःच्या कुटुंबाचे जे स्वप्न असतात, स्वतःच्या कुटुंबाला एका वेगळ्या प्रगतीपथावर घेऊन जायचं तर त्याचं उत्पादन होणं हे अनिवार्य आहे. आणि उत्पादनामध्ये वाढ म्हणजे त्याच्या इन्कममध्ये वाढ. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, शेतकरी राजाचं सर्व आयुष्य त्याच्या ह्या काळ्या मातीवरती माऊलीवरती अवलंबून असतं आणि तिचा जो काही पोत मागच्या 50 वर्षात घसरलेला आहे, प्लॉट बांधण्याच्या लायकीची ही जमीन झालेली आहे. ह्या टेराटेक टेक्नॉलॉजीमुळे एक प्रकारे ह्या काळ्या माईला किंवा शेतकऱ्यांना किंवा भारत सगळ्यांना एक जीवदान देणारा हा प्रकल्प, हा प्रोजेक्ट, ही टेक्नॉलॉजी आहे. कारण मातीचा भुसभुशीतपणा, मातीची नरमाई, मातीचा pH, मातीचा पोत आणि जो शेतकऱ्याचा मित्र गांडूळ किंवा जमिनीखालची जीवसृष्टी बॅक्टेरिया म्हणतो त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होतं. त्यामुळे टेराटेक टेक्नॉलॉजीच्या सर्व एक्सपर्ट मंडळींना मी धन्यवाद देतो. बायोट्रेमचे सर्व डॉक्टर सागर जोशी सरांच्या माध्यमातून हा जो काही उपक्रम ह्या प्लॅटफॉर्मवरती भारताच्या कानाकोपऱ्यात रोखतोय त्यामुळे डॉक्टर सागर जोशी सरांचे धन्यवाद. थँक्यू सो मच.